पंढरपूर आयोजित संवाद बैठक पंढरपूर येथे उत्साहात संपन्न झाली आहे। मराठी भाषा, संस्कृती, शिक्षण, उद्योग आणि सामाजिक विकास या विविध विषयांवर बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली आहे। बैठकीच्या प्रास्ताविकात फाउंडेशनचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी विश्वमंगल मराठी फाउंडेशनच्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट केलाय। मराठी भाषिक व्यावसायिकांना एकत्र आणणे, मराठी भाषा व संस्कृतीचे जतन, संवर्धन करणे आणि लोकमंगल ते विश्वमंगल हा प्रवास कशा पद्धतीने घडला याविषयी त्यांनी माहिती दिली आहे। तसेच आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या सामाजिक कार्याची मांडणी यावेळी करण्यात आली आहे। 16 देशांमध्ये वास्तव आणि विविध क्षेत्रातील अनुभव असलेले सुरेश देशमुख यांनी फाउंडेशनच्या संघटनात्मक रचनेबाबत माहिती दिली आहे। राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवरील समित्या गठीत करून विश्वमंगलची चळवळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय। यावेळी भूषण कुलकर्णी यांनी विश्वमंगल बिझनेस नेटवर्क अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विश्वमंगल बिझनेस डेव्हलपमेंट फोरम याविषयी माहिती दिली आहे। ग्रामीण भागातील उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिकांना एकत्र आणून परस्पर सहकार्य, उद्योग वाढ, मार्केटिंग चर्चासत्रे आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धीसाठी काम करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। एकमेकास सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत हे ध्येय समोर ठेवून फोरम कार्य करणार असल्याचं त्यांनी नमूद केलंय। पंढरपूरमध्ये या फोरमची पहिली शाखा सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे। अजित कंडरे एल्मार यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या सुधारणा उपक्रमाविषयी माहिती दिली आहे। गुणवत्तापूर्ण शिक्षण, भौतिक सुविधा, लोकसहभाग आणि दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून शाळा सक्षम करण्यासाठी विश्वमंगल ज्ञानमंदिर सुधारणा कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। राज्यातील 1000 शाळांच्या सुधारण्याची उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। गणेश पाटील यांनी सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती दिली आहे। भंडी शेगाव येथे 42 एकर परिसरामध्ये 20,000 झाडांची लागवड, चिंचणी येथील ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र, सरकोली पर्यटन केंद्र, भालेवाडी एकात्मिक पर्यटन केंद्र अशा विविध प्रकल्पांचा उल्लेख त्यांनी केलाय। राज्य, देश आणि विदेश स्तरावर कार्यविस्तारासाठी विश्वमंगल मराठी फाउंडेशनची स्थापना करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय। फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बापू देशमुख यांनी मार्गदर्शन करताना सांगितलंय की पांडुरंगाच्या आशीर्वादानं 1 मे रोजी आळंदी येथे विश्वमंगलची स्थापना करण्यात आली आहे। सकारात्मक विचार, सामाजिक बांधिलकी आणि लोकसहभागाच्या माध्यमातून गाव, जिल्हा व राज्य विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। सरकोली, चिंचणी, भालेवाडी, भेंड, भंडी शेगाव, चिनके आणि वाडीकुरोली यांसारखी गावे जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। तसेच मराठी व्यवसाय, मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। यावेळी प्रत्येकानं आपल्या जिल्हा परिषद शाळेचे पालकत्व स्वीकारून शाळा सुधारणा मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन देखील त्यांनी केलंय। विदेशात कार्यरत असलेल्या मराठी बांधवांना गाव विकासासाठी जोडण्याचं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलंय। विशेष म्हणजे पंढरपूर बिझनेस डेव्हलपमेंट फोरमची अधिकृत स्थापना यावेळी करण्यात आली आहे। विविध क्षेत्रातील 40 व्यावसायिकांचा फोरम तयार करण्यात आला असून VMBN ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सर्व व्यावसायिकांना एकत्र जोडलं जाणार आहे। व्यवसाय वाढ, परस्पर सहकार्य, मार्केटिंग नियोजन, देवाणघेवाण आणि साप्ताहिक बैठकींच्या माध्यमातून नेटवर्क अधिक सक्षम करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे। यावेळी भूषण कुलकर्णी, सुरेश देशमुख, अजित कंडरे, अनंता चव्हाण, मोहन अनपट, समाधान काळे, शशिकांत कराळे, विलास भोसले, श्रीकांत दौले, संतोष दळवी, सुभाष खटावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी सूत्रसंचालन भीमाशंकर कुंभार यांनी केलेलं आहे।